नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर. गटफिट क्लबमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. जेव्हा आपणाला मूळव्याध किंवा पाईल्स त्रास होतो तेव्हा आपण लगेचच काही औषधीची शोध करतो, घाबरून ऑपरेशनबद्दल विचारणा करतो. पण एक मूलभूत गोष्ट विसरतो की आपलं शरीर आपण जो खातो त्यातूनच बनतं. मूळव्याध हा आजार नसून तुमच्या पचनसंस्थेने दिलेला एक पहिला सिग्नल आहे, जो तुमच्या आहारात काहीतरी चुकतंय, तुमच्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतंय ह्याबद्दल सांगतंय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ काय खावं हे पाहणार नाही, तर आपल्या भारतीय आहाराच्या पद्धतीनं मूळव्याधाला कसे मात करायचं ह्याचं शास्त्रोक्त पद्धतीनं समजून घेणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला एक डाएट प्लॅन कळेल, जे फॉलो केलं तर कदाचित ग्रेड 1 ग्रेड 2च्या हिमोरॉईडमध्ये कोणतीही शस्त्रक्रिया लागणार नाही. एक कोलोरेक्टल सर्जन म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. सर्वात आधी समजून घेऊया की आहार आणि मूळव्याधाचा काय संबंध आहे. जर कथा आपल्या शरीरामध्ये आहार फायबर कमी आहे तर आपला मोशन कडक होतं. मोशन कडक झालं तर आपण स्ट्रेन करतो. स्ट्रेन केलं गुदाशयाच्या ठिकाणी रक्तवाहिन्यांवरती थोडंसं प्रेशर येऊन ते फुगतात आणि मूळव्याध किंवा फिशर होतो. भारतीय आहारामध्ये फायबरचे अनेक स्रोत आहेत, पण आधुनिक जीवनशैली वेस्टर्न लाईफस्टाईलमुळे आपण हे विसरून गेलो आणि खाण्यापिण्यामध्ये बदल होऊन बरेच लोकांना एकदम कमी वयामध्ये पण मूळव्याध आपण बघतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक वेळेच्या जेवणावरती आपण काय बदल करायचं ते बघूया. सकाळची सुरुवात आपण नाश्त्यासोबत करतो. उठलं की आपण कधी कॉफी किंवा काही घेतो. कॉफी आणि चहाच्या ऐवजी आपण जर कथा एखादा ग्लास कोमट पाणी त्यामध्ये लिंबू पिळून किंवा थोडंसं मध टाकून जर कथा घेतलं तर आपल्याला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स आलं तर मोशन चांगलं होऊ शकतो. रात्री भिजवलेले जर कथा ड्रायफ्रूट, अंजीर आहे, काळी मनुके आहेत, बदाम आहे, जर कथा घेतलं ते नॅचरल शुगर असतं आणि हाय फायबर असतं, त्यामुळे मोशनला मदत करू शकतं. नाश्ता म्हटलं की आपल्या घरी पोहे किंवा उपमा, पण पोहे उपमा चालेल, त्यामध्ये थोडेसे आपण काही गाजर किंवा काही फळभाजी किंवा काही मिक्स व्हेजिटेबल जर कथा केलं तर आपल्याला चांगलं फायबर भेटू शकतो. दुपारचं जेवण आपलं सर्वात महत्त्वाचं जेवण आहे. भाकरी का चपाती दोन्हीही चालतील, पण चपातीमध्ये थोडंसं ग्लुटेन जास्त असल्यामुळे पचनाला जड जातं. पण पहिल्या काळामध्ये जर कथा भाकरी नाचणीची भाकर जर कथा घेतलं तर चांगलं. रोज पालेभाजी, मेथी, पालक, राजगिरा असलं तर आपणाला जास्त फायबर भेटेल आणि पचण्यासाठी सुद्धा मदत होईल. जेवल्यानंतर एखादा घास ताक, ज्याच्यामध्ये थोडंसं जिरा पावडर वगैरे, सिंदलून मीठ वगैरे टाकून जर कथा घेतलं तर आपल्या मोठ्या आतडीतील बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत करतं. खाण्याच्या अगोदर आपण कोशिंबीर, जसं की आपलं गाजर किंवा मुळा आहे, जर कथा आपण मिक्स करून खाल्लं त्यामुळे आपलं पोट पण भरतं, फायबर पण जास्त भेटतं. संध्याकाळी आणि रात्रीच्या जेवणाला जवळपास आपण सायंकाळच्या टाईम झालं की आपण चहा बिस्किट आपण खातो, ते मुळातच बंद करायला हवं. त्याऐवजी एखादा पपई, ज्यामुळे तिथं आपल्याला मोशन साफ होण्यासाठी मदत करतं, पपई आहे किंवा ॲपल आहे घेऊ शकतो. रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या सुमाराच्या आसपास जर कथा केलं किंवा 8च्या अगोदर केलं तर आपणाला पोट मोकळं होण्यासाठी जड नाही होणार आणि त्यात हलकं मुगाची खिचडी वगैरे अशा काही गोष्टी घेतलं तर खूप चांगलं राहू शकतं. आता नेमकं काय टाळायचं? आपण जर कथा जड गोष्टी जर कथा खात असेल, मांसाहार आहे किंवा पिझ्झा आहे, बर्गर आहे, अशी गोष्ट खात असेल, पचनाला अवघड जातं. मैद्याचे प्रोडक्ट, बिस्किट, ब्रेड, पिझ्झा हे आतड्यांना चिकटतात, त्यामुळे बद्धकोष्ठता वाढतं. अति तिखट मसालेदार जर कथा गोष्टी आपण खाल्लं तर गुदाशयाचे तिथं जळजळ होऊन पाईल्स फिशर होऊ शकतं. कॉफीच्या आजकाल आपल्या घरामध्ये सगळ्यांनाच हवं असतं, त्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होऊन बद्धकोष्ठताला एक कारणीभूत ठरू शकतं. प्रोसेस फूड, पॅकेटमधली जी काही नूडल्स आहेत किंवा वेफर्स आहेत ह्यांच्यामध्ये 0 फायबर असतं, त्यामुळे सुद्धा आपणाला बद्धकोष्ठता होऊ शकतो. तर मित्रांनो,
आहार हा मूळव्याधातील सर्वात मोठा उपचार आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला शौचात सतत रक्त जात असेल, मूळव्याधात वेदना जास्त होत असेल, केवळ डाएट करून होणार नाही. पण डाएट एक मुख्य ट्रीटमेंट आहे. जरी तुम्हाला सर्जरी करत असाल तरी. तुम्हाला आहाराबद्दल काही शंका असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता. आणि पोटाच्या असेच आरोग्यासाठी आमचा चॅनल गट फिट क्लब न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला अबाधितपणे बघायला भेटेल. धन्यवाद.